ऍक्टिव्ह प्रोसेस मध्ये आपण पाहतोय पहिला प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टलाच मी आणखी नाव देतो या ठिकाणी पंप. तुम्ही बरेचसे पंप वगैरे या ठिकाणी पाहिले असतील. त्यातल्या आपण एक पंपची या ठिकाणी आपण काय घेतोय जस्ट माहिती घेतोय. तर इथे आपण पंप पाहतोय. थ्री सोडियम 2 पोटॅशियम पंप. तर पंप मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा येते की आपण आयन जे आहेत बाहेर जाणारा आयन या ठिकाणी आधी असतो. पंप तुम्ही या ठिकाणी पंप आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 3Na+ ऑब्लिक 2K+ पंप, बरोबर आहे. तर यामध्ये हा जो आहे हा बाहेर जाणारा असतो म्हणजे ई फ्लक्स असतो. हा म्हणजे बाहेर जाणारा आपण आयन आधी लिहितो, आतमध्ये येणारा आयन आपण या ठिकाणी नंतर लिहितो. इनफ्लक्स आयन आहे आणि हा ऑब्लिक लाईन इंडिकेट काय करतो एक्सचेंज. ओके. आता इथे 3 सोडियम 2 पोटॅशियम पंप आहेत आणि यांचे रिसेप्टर्स घेतो. म्हणजे आपण हे जे रिसेप्टर्स जे आहेत, आता हे रिसेप्टर आपण घेतलं या ठिकाणी सोडियम रिसेप्टर. तर इथे आता सोडियम आयन आतमध्ये अटॅच होतील. रिसेप्टरचं कामच काय की त्या स्पेसिफिक कंटेंटला अटॅच होणं. ज्याचा रिसेप्टर करा तो स्पेसिफिक कंटेंट अटॅच होतो. तर इथे सोडियम अटॅच झाली. तर सोडियम, there are 3 sodium receptors, so 3 sodium attaches to respective receptor. आणि इथे आपण घेतो या ठिकाणी बाहेरचे पोटॅशियम रिसेप्टर आहे ते. तर इथे ECF मधून पोटॅशियम आयन अटॅच होतात. आणि पाहिलं आपण ते दोनच आहेत. ओके. हे आपण घेतोय कशामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये. आपण हे सोडियम जे घेतोय ते आहेत इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये. आता जेव्हा ही अटॅचमेंट होते तेव्हा इमिजिएटली इथे आतमध्ये समजा आता हा परत मी जस्ट शॉर्ट मध्ये पंप काढतोय, ते आयन्स काढत नाही. आतमध्ये आपण घेतो पेरिफेरल प्रोटीन घेतो आपण. तर हे इमिजिएटली जी अटॅचमेंट आहे ती ऍक्टिव्हेट करते इथे असणाऱ्या या प्रोटीनला. सो ऍक्टिव्हेट पेरिफेरल प्रोटीन. आता या पेरिफेरल प्रोटीनला आपण म्हणतो सबस्ट्रेट. सबस्ट्रेटचा अर्थ होतो इनॅक्टिव्ह एन्झाईम विच कॅन ऍक्टिव्हेट. म्हणजे तो आधी इनॅक्टिव्ह होता तो ऍक्टिव्हेट झाला. So this peripheral protein gets activated and form ATPase. आता ATPase ला आपण नाव देतो Na+K+ ATPase, कारण त्या पंपचा ATPase त्याला म्हणलं Na+K+ ATPase. याचं काम काय असेल या ठिकाणी? दे कन्वर्ट ATP इंटू ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. जो एनर्जी देतो तो फॉस्फेट आहे, बरोबर. आणि हा फॉस्फेट त्या पंपला एनर्जी देतो. गिव्स एनर्जी टू 3Na+ and 2K+ पंप. हे पहा सिंपल झालं कसं या ठिकाणी त्या पंपला आतून 3 सोडियम अटॅच झाले, बाहेरून 2 पोटॅशियम अटॅच झाले. अटॅचमेंटचा इम्पल्स मिळाला, टच इम्पल्स लाईक अटॅचमेंट इम्पल्स. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी आतमध्ये त्या इम्पल्सने ऍक्टिव्हेट केलं या ठिकाणी सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे कोण आहे ते एटीपेज आहे. तर एटीपेज जो आहे त्यांनी काय केलं एटीपीचं रूपांतर एडीपी आणि पी मध्ये केलं. ओके. आणि याने पी ने एनर्जी दिली. तर एनर्जी मिळाल्यानंतर हा जो पंप आहे तुम्हाला मगाशी म्हणलं की आपला फॉस्फोलिपिड बायलर लिक्विड आहे. ओके.
हा जो काही आपला प्रोटीन आहे तो या ठिकाणी काय होतो, रोटेट होतो बाय गेटिंग एनर्जी. ओके, रोटेट झाल्यामुळे बाहेरची बाजू आतमध्ये येते, आतली बाजू बाहेर जाते. सो नेक्स्ट स्टेप, by using energy, pump rotate in 180 degree. आता पंप रोटेट झाला, तुम्हाला सापडलेल्या या ठिकाणी बाहेर सोडियम अटॅचमेंटची साईड बाहेर येईल आणि पोटॅशियम अटॅचमेंटची साईड या ठिकाणी आतमध्ये येईल. तर इमिजिएटली या ठिकाणी काय करेल मग, detaches potassium in ICF and detaches sodium in ECF, and after detachment it again regain original size, again regain ओरिजिनल शेप म्हणून आपण, आणि परत या ठिकाणी तो ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करतो. हे कंटिन्यू चालू राहतं. कळलं काय? कळलं प्रत्येकाला पर्यंत? आता याचा ऍक्च्युली सोडियम पोटॅशियम पंपने केलं काय ते आपण या ठिकाणी पुढच्या पेजवर घेऊ. सो 3Na+ 2K+ पंप तो काय करतो या ठिकाणी पहा, ई फ्लक्स म्हणजे बाहेर टाकणं, 3 सोडियम in ACF and influx 2 potassium in ICF. ओके, मग आता 3 सोडियम या ठिकाणी आयसेफ गेल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पहिला परिणाम काय मिळेल, इनक्रीज्ड Na+ इन ECF देन ICF. बरोबर ना? कारण सोडियम आतून बाहेर गेले म्हणजे आतले सोडियम कमी झाले, बाहेरचे सोडियम वाढले. सेम पोटॅशियमच्या बाबतीत पण तसं होणार या ठिकाणी, इनक्रीज K+ इन ICF दॅन ECF. ECF पेक्षा या ठिकाणी काय झाले, ICF मध्ये पोटॅशियम वाढले, मग कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स त्यांनी तयार केला. आणि सगळ्यात दुसऱ्या या ठिकाणी काय केलं पहा त्यांनी, तर आता सोडियम म्हणजे 3 पॉझिटिव्ह बाहेर गेले आणि 2 पॉझिटिव्ह आतमध्ये आले. जरासं एक्झाम्पल आता मी देतो, या ठिकाणी लक्ष द्या थोडस. आपण आता न्यूट्रल सेल घेतो. आपण न्यूट्रल सेल म्हणजे काय, समजा आता न्यूट्रल सेल मध्ये पॉझिटिव्ह 10 आयन होते, निगेटिव्ह 10 आयन होते. कळेपर्यंत आहे? मग आता इथे सोडियमच्या फॉर्म मध्ये त्यांनी काय केले या ठिकाणी, 3 सोडियम बाहेर टाकले. तर मला सांगा आतमध्ये किती आयन शिल्लक राहिले, पॉझिटिव्ह आयन किती शिल्लक राहिले? 7. +7 झाला, बरोबर आहे. आता घेताना त्यांनी काय केलं, या ठिकाणी बाहेरून 2 पोटॅशियम आतमध्ये घेतले. बरोबर. आता -10 आहे तसे कॉन्स्टंट आहेत इथे. आता +2 आत घेतले या ठिकाणी, त्यामुळे आता +7 +9. बरोबर का? याला समजतंय का? टाकताना त्यांनी 3 बाहेर टाकले पॉझिटिव्ह आणि घेताना 2च घेतले. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला एक पॉझिटिव्ह लॉस होतोय, म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला एक निगेटिव्ह गेन होतोय. कळलं का तुम्हाला? आता इथे -10 आणि +9 झाला, बरोबर आहे का? एक निगेटिव्ह वाढला, एक पॉझिटिव्ह कमी झाला, म्हणजे एका पॉझिटिव्हचा लॉस एका निगेटिव्हचा गेन होतो त्याला. म्हणजेच या सगळ्या प्रोसेसनी समजलं का प्रत्येकाला? आहे हॅलो? हो सर. येस सर. बाकीच्या सगळ्यांना कळलं आहे? हो सर. हो सर. येस सर. हो सर. ओके, थँक्यू. तर त्यामुळे इथे तुम्हाला आणखी एक परिणाम काय मिळतो, दॅट गिव्स इट ऑल्सो मेक सेल निगेटिव्ह.
आता सेल अजून काही ऍक्टिव्हिटी करत नाहीये, सो सेल इज इनऍक्टिव्ह. तुम्ही म्हणू शकता की इनऍक्टिव्ह सेल निगेटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह सेल इनऍक्टिव्ह असतो, काही म्हणा. सो inactive resting cell is always negative. कळलं का तुम्हाला? आणि या 3 गोष्टी या ठिकाणी आपण इनॅक्टिव्ह सेल मध्ये घेतो. with increased K plus in ICF and with increased Na plus in ECF.